गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी आज पंढरपुरात विविध ठिकाणी भेट दिल्यानंतर सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांच्याकडे पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरबाबत विचारणा केली असता कॉरिडॉर माझा प्रथम प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी सूचित केलं असून शनिवारी याबाबत विशेष बैठकीचं आयोजनही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर कॉरिडॉर करताना कुठलीही सक्ती केली जाणार नसून सर्वांचं मत ऐकून घेऊन निर्णय घेतला जाईल अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे। सप्टेंबर 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापुरात सादर केलेल्या आराखड्यात पहिल्यांदाच प्रस्तावित कॉरिडॉर बाबत माहिती पुढे आली होती। तेव्हापासून आज तागायत संभाव्य कॉरिडॉर बाधित हे विविध मोर्चा आंदोलने या माध्यमातून आपला विरोध प्रकट करीत आले आहेत। तर मागील वर्षी घेतलेल्या सुनावणीत देखील बहुतांश कॉरिडॉर बाधितांनी लेखी स्वरूपात विरोध नोंदवला आहे। त्यामुळे आता नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस हे शनिवारी घेत असलेल्या कॉरिडॉर बाबतच्या बैठकीत काय निष्कर्ष अथवा निर्णय पुढे येतो हेच आता पाहावं लागेल। मी अगोदर बरेच ठिकाणी सांगितलेले कॉरिडॉर माझा हायएस्ट प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी नंबर 1 आहे। कॉरिडॉर बद्दल सांगायचं म्हणजे आता कॉरिडॉरचा आता पूर्व आढावासाठी या शनिवारी मी ठेवलेली आहे। कॉरिडॉरच्या बद्दल एकच विषय सांगतोय की आम्ही कुठेही कंपल्शन करणार नाहीये। मी माझं व्यक्तिगत मत आहे कसं आहे की आपल्याला विकास करताना सर्वांना एक सोबत घेऊन जायला पाहिजे आणि असं करत असताना कोणतेही विरोध न जाता आपण सगळ्यांचं मत ऐकून घेऊन सगळ्यांचं अशा पद्धतीने वारीमध्ये सगळ्यांना बोलून घेतलं, सगळ्यांना कल्पना ऐकून घेतलं, त्याच पद्धतीने कॉरिडॉरला सुद्धा आपल्या सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळ्यांचं मत ऐकून घेऊन सगळ्यांच्या सहमतीने आम्ही आता कॉरिडॉर पुढे घेऊन जाणार आहे। नाही, आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आता ह्या कॉरिडॉरचा आढावा मी आता शनिवारी ठेवलेली आहे। शनिवारीचा पूर्ण आढावा मी घेतो, त्यानंतर आपल्याला सर्वांना मी कळवतो।